हाय, मी विद्या. आज सकाळी लवकर उठले कारण की आज सगळी वाळवणाचाच कार्यक्रम होता दिवसभर. भुईमुगाच्या शेंगा वाळत घालायच्या होत्या. वाघा केवढा होता तो निवडायचा होता. पाकडून घेऊन स्वच्छ तो विकायला द्यायचा आहे. मग त्याच्यासाठी सगळी साफसफाई त्याची करायची होती. त्याच्यामुळं दिवस ह्याच्यामध्येच जाणार होता. आता बाकीचे आणखीन उन्हाळी कामं करायची आहेत आणि त्याची लिस्ट बऱ्यापैकी सांडगे वगैरे झालेले आहेत. त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आहे. तो पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सेंड करेन. आज सकाळी मी उठले, गरम पाणी पिलं. गरम पाणी म्हणजे थोडंसं गवती चहा आणि आलं पाण्यामध्ये उकळून घेते आणि नंतर मग परत फ्लेवरसाठी मी त्याच्यामध्ये तुलसी ड्रॉप टाकते आणि ते पाणी गरम कोमट पाणी मी सकाळी पिते. आणि नंतर मग परत उठले आणि शेंगा वाळत घालायच्या होत्या त्या घातल्या. ह्या खूप थोड्या आहे, काल जरा जास्त होत्या पण कालचं मला काही शूटिंग घेताच आलं नाही, त्याच्यामुळे हे आजचं आहे. आणि उन्हामध्ये ह्या दिवशीच्या उन्हामध्ये ह्या उन्हाळ्याच्या ह्याच्यात जे आपण वाळवणं करतो ते वर्षभर टिकतात. त्याच्यामुळे आत्ता सुगीचा काळ चालू आहे. सगळे धान्य शेतातून आता घरी यायला लागलेले आहेत आणि हे असं उन्हाला लावायचं आणि आणायचं. आम्हाला गहू पण 25 पोती झालेले आहेत, मी पुढं दाखवलेत. ते पण घरी वाळवून साफ करून आले होते. त्यांना कणगीमध्ये भरायचं होतं. आजचं काम जरा जास्त होतं आणि ही माझी सकाळची देवपूजा होती. गुरुवारचा दिवस होता त्याच्यामुळे आज मस्तपैकी स्वामींचा अभिषेक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग मी परत तुळशीला पाणी घातलं आणि इथं सूर्यनारायणाचे मी दर्शन करून देते तुमचे. तिथंच बाहेर शेडमध्ये गहू आले होते काल, ते आम्ही उतरून घेतले आणि त्याला मग आज वजन वगैरे करून ते कणगीमध्ये भरून ठेवायचे होते. त्याला औषध वगैरे लावून, म्हणजे ते वर्षभर छान टिकतात. हे एवढे सगळे गहू आहेत. टोटल 20-25 पोती गहू झाले होते, पण वाट्यानं दिलं असल्यामुळे निम्मे त्यांना जे वाटेकरी होते त्यांना आले, निम्मे आम्हाला आले. नंतर बसले मग घेवडा घेऊन नीट करायला. तो एक 25 किलो होता घेवडा. तो साफसूफ करून ठेवला आणि नंतर तो विकला जाणार आहे. त्यातला आम्हाला थोडा ठेवून घेणार 1-2 किलो आणि बाकीचा सगळा विकून टाकायचा आहे. कारण की ह्या अशा वस्तू असतात ना की परत त्या खराब होऊन जातात आणि एवढं काय आपल्याला घरी लागत नाही. उन्हाळी वाळवण म्हणजे ही एक ग्रामीण पद्धत आहे. याच्यामध्ये अन्न साठवण्याची ही एक पद्धत असून ही महाराष्ट्रीयन संस्कृतीची एक महत्त्वाची ओळख आहे. वर्षभराचे पदार्थ कडक उन्हाचा वापर करून पदार्थ पूर्णपणे वाळवायचे. नंतर संध्याकाळी मग परत आम्ही गेलो. शेजारच्या गावी यात्रा होती पिराची, मग तिथं यात्रेला गेलो होतो. तिथले काही थोडे क्लिप्स पाठवलेत मी. हे उपाळीची यात्रा चालू होती. उपाळे गाव आहे, तिथली यात्रा चालू होती. नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर मग परत म्हटलं जास्त काहीच नको करायला, फक्त गव्हाची खीर केली आणि मसाले भात केला. त्याची रेसिपी मी शेअर करत आहे. ही गव्हाची खीर बनवते मी. ही महाराष्ट्रातली एक पारंपरिक रेसिपी आहे. गव्हामध्ये गव्हाच्या कण्या किंवा लापशी रवा असतो तो यूज करायचा. गूळ, दूध आणि सुक्या मेव्यांचा वापर करून ही खीर बनवली जाते. पहिल्यांदा मी घेतले 1 कप लापशी रवा आणि नंतर मग परत त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ चिरलेला घातला. म्हणजे जेवढा रवा असतो त्याच्या निम्मा गूळ घेतला आणि ते कुकरमध्ये गूळ
रवा आहे तो स्वच्छ धुवून घेतला, थोडा वेळ पाण्यात भिजत घातला आणि नंतर मग परत त्याला कुकरमध्ये ओलं खोबरं आणि गहू हे दोन्ही कुकरमध्ये शिजत घातले. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलं आणि त्याला तसंच मग गॅसवर ठेवलं, शिजू दिलं. आणि मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ होता तो घातला, सुंठ आणि वेलची पावडर टाकली होती त्याच्यामध्ये, आणि जे सुका मेवा होता तोही नंतर मी टाकून घेतला आणि त्याला छान हलवून घेतलं. आणि ही अशी खीर करताना ना खाली लागण्याची शक्यता असते. परत जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा मग काय करायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये, म्हणजे खाली गूळ लागत नाही. आणि मग परत गूळ लगेच वितळतो ह्याच्यामध्ये, कारण की ऑलरेडी शिजवलेला तो गहू असतो तो खूप गरम असतो आणि टाकलं की मग 5 मिनटात गूळ विरघळून जातो. आणि नंतर मग परत ही खीर तयार आहे. खीर सर्व करताना ह्याच्यामध्ये तूप घालून सर्व करायचं. ह्याची चव खूप छान लागते, मला तर खास आवडते ही खीर. नंतर संध्याकाळी परत गव्हाची खीर झाल्यानंतर मसाले भाताची तयारी केली. ह्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घेतले होते, भाज्या घेतल्या होत्या सगळ्या प्रकारच्या बऱ्यापैकी. आणि नंतर मग कुकरमध्ये तेल ओतलं, कांदा मोठा एक चिरून घेतला होता तो टाकला, खडे मसाले सगळे टाकून घेतले, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली आणि ते छान परतून घेतलं. आणि भाज्या टाकताना त्याच्यामध्ये एक छोटा बटाटा टाकला होता, थोडा फ्लावर टाकलेला, शेंगदाणे, थोडं ओलं खोबरं, नंतर टोमॅटो आणि आपल्या आवडीनुसार तुम्हाला आणखी कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. आणि तांदूळ मी घेतले होते, आंबेमोहोर तांदूळ 2 वाटी आणि इंद्रायणी तांदूळ 1 वाटी. इंद्रायणी तांदूळ ह्याच्यासाठी घेतला होता की आंबेमोहोर तांदळामुळे भात सुट्टा होतो, तो होऊ नये, छान झाला हवा. आणि इंद्रायणी तांदळाचा वास पण खूप छान असतो, मसाले भाताला एक वेगळीच चव येते. आणि एवढं असताना एक होतं की मला हळद टाकून मसाले भात बनवायचा नव्हता, बिना हळदीचं बनवायचं होतं ह्यावेळेस. आणि खरंच तो भात खूप छान लागत होता, चव याची वेगळीच लागत होती ह्या मसाले भाताची. आणि हे बघा, मी इथं भाज्या सगळ्या टाकून घेतल्या आणि ते आता परतून घेते. आणि नंतर मग परत त्याच्यामध्ये थोडंसं काळं तिखट, मीठ मगाशीच टाकलं होतं, काळं तिखट. आता जी चटणी बनवली होती मागच्या ह्याच्यामध्ये व्लॉगमध्ये दाखवले मी, ती चटणी 1 चमचा टाकली होती ह्याच्यामध्ये. नंतर मग परत बिर्याणीचा मसाला टाकला थोडा आणि छान हलवून घेतलं, परत पाणी ओतलं आणि हे तांदूळ पण राहिलेले टाकून दिले त्याच्यामध्ये. हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी ओतून थोडंसं तूप वरती सोडायचं लास्टला आणि लिंबू एक पिळून घ्यायचं, ज्याने भात असं खूप पण चिकट होत नाही, सुट्टा होतो, छान होतो भात. झालं, आज आम्ही हेच जेवण बनवलं होतं. चला तर मग मी आता माझा ब्लॉग इथेच संपवते. बाय. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय.